वाटचाल करीत राहील. आणि असे केल्यावर तुला जो अनुभव येईल तो दृढ, अपरिवर्तनीय व अपरोक्ष असेल. त्या अनुभवात जीवन जगायचे असेल तर श्री गुरूंनी ती जी साधना सांगितली आहे ती पुढे चालविली पाहिजे, अन्यथा स्वतःची फसगत होते. यासाठीच आचार्य आपल्याला भजगोविंदांचा आदेश देतात. दिनांक 25/9/24 रोजी आदरणीय मयुरताई तेली बडनेरा यांनी श्लोक क्रमांक 20 व 21 वर अभ्यासपूर्ण लक्षवेधक असे चिंतन मांडलेले होते. सारांश रूपाने ते बघूया. त्या साधकाने गीताध्ययन केलं असेल, गंगाजलाचा एक थेंब प्राशन केला असेल, एकदा तरी मुरारीची म्हणजे भगवंताची पूजा केली असेल, तर मृत्यू म्हणजेच यम त्याचा नाश करू शकत नाही. इतकं पावित्र्य भगवद्गीता, गंगाजल व भगवंताच्या पूजेमध्ये आहे. श्री गुरु चरणाचे तीर्थ सुद्धा गंगाजलासारखेच पवित्र असते. अनन्य भावानं श्री गुरूंना शरण गेल्यावर सकल दुःख निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती होते. यासाठी अहंकार घालून श्री गुरूंना शरण जावं. देहबुद्धी ते आत्मबुद्धी प्रवास अहंकारामुळे थांबतो. कर्तृत्व भोक्तृत्व पण जात नाही. त्यामुळे जन्म मरण हे चक्र सतत सुरू राहते. संसार हा अनुकूल प्रतिकूलतेचा भंडार आहे. सर्व संत सांगतात की संसाराची गोडीच काम, क्रोध, मोह, मद, मत्सर यांना कवटाळते. सुखदुःख भगवंताचा प्रसाद समजून सहन करावे. ठेविले अनंते तैसेची राहावे, किती असावे समाधान. यासाठी श्री गुरूंना शरण जावे, म्हणजेच भजगोविंद भगवंताचं भजन करावं. त्यांचे चिंतनात त्यांनी दासबोध, रामायण, नाथ भागवत इत्यादी ग्रंथांचे संदर्भासह दर्जेदार चिंतन केले. त्यानंतर आदरणीय डॉक्टर अपर्णाताई राजदेरकर पुणे यांनी श्लोक क्रमांक 22 वर अभ्यासपूर्ण मनाला भावणारे असे छान चिंतन केलेले होते. ते सारांश रूपाने बघूया. योगी पुरुष गोधडी पांघरून पापपुण्यरहित मार्गाचं आचरण करतो. योगामध्ये चित्त नियोजित करून बालकाप्रमाणे व उन्मत्ताप्रमाणे विश्वास जगतो. संत गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद इत्यादी संत योगी पुरुषांचे दाखले दिलेत. ढोंगी साधू बहिरंगाने आकर्षित करतात, त्यापासून सावध राहिलं पाहिजे व आचार्यांच्या आदेशानुसार श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू श्रीगुरूंनाच शरण जावं. आज श्लोक क्रमांक 23 वर आदरणीय लक्ष्मीताई पानट ह्या चिंतन करणार आहेत. त्यांची वेळ आहे 7 ते 7:30. लक्ष्मीताईंचा परिचय बघूया. आचार्य सुनील दादा यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई या नावाने संबोधतात. ते त्यांच्या कार्यातील तत्परता, चपळता व अफाटता पाहून याचा अनुभव आपल्याला त्यांच्या चिंतनातून येईलच. त्यानंतर 7:30 ते 8 या दरम्यान श्लोक क्रमांक 24 वर श्री शंकरराव कुलकर्णी अहमदनगर हे चिंतन करणार आहेत. त्यांच्याबद्दल थोडा परिचय बघूया. आदरणीय डॉक्टर सुनील दादांचे अनुग्रहित आहेत. नगर येथील आपल्या वास्तव्यात शिवसाधन नगर येथे ग्रंथराज दासबोध चे नियमितपणे समूह चालवित आहेत. आपल्या बरोबर इतरांनाही वाटचाल करण्यास हातभार लावणारे व त्याबरोबर त्यांच्या सह धर्मचारिणी सौ सुनीताताई त्यांचा भार हलका करण्यास तयार असतात. आज आता श्लोक क्रमांक 23 ला लक्ष्मीताई पानट यांनी आपल्या उद्बोधनास सुरुवात करावी, मी अशी त्यांना विनंती करतो. रामकृष्ण. कृष्ण हरी. ऐकू येत आहे दादा? सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां
वंदे गुरुपरंपरा, वंदे गुरुपरंपरा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपले सर्वांचे आचार्य डॉक्टर सुनील काका व शैला काकू यांना मनःपूर्वक नमस्कार करते. त्यांचे गुरु डॉक्टर काका व मंदाताई यांना पण मनापासून वंदन करते. भज गोविंदम या काव्याचा आपण विचार करत आहोत व त्यावर गेले अनेक दिवस चिंतन करत आहेत. बरेचसे साधक आणि सुंदर मांडणी करत आहेत. आणि काकांनी सांगितलेले आपल्याला काय समजले याचे थोडेसे आपल्याला या चिंतनातून समजत आहे. तर पठणाच्या दृष्टीने हे काव्य अतिशय गोड आहे. हे पाद कुलकम छंद या छंदामध्ये निबद्ध आहे. जरी ते म्हणायला ऐकायला गोड असले तरी ते अभ्यास करण्याच्या दृष्टीने थोडेसे कठोरच आहे असे म्हणता येईल. आपल्याला ते जागे करणारे आहे. याचे नाव मोह मुद्गर, अर्थात मोहावरती हातोडा. म्हणजे ह्याचं जे कठोरत्व आहे ते त्या हातोड्याच्या द्वारे आपल्याला लक्षात येते. तर जीवनाचे आपले जे इक्वेशन आहे ते आपल्याला सोडवायचं असेल तर काळ काम वेगाचे गणित आपल्याला अनेक साधकांनी मांडायला सांगितलेले आहेच. तर त्या इक्वेशन मध्ये अनेक व्हेरिएबल्स असतात जे सारखे बदलत असतात. म्हणजे बदल हाच एक कॉन्स्टंट आहे असं आपल्याला माहित आहे. तर या बदलांना सामोरं कसं जायचं? अनेक बदल जे येतात जीवनामध्ये त्याकडे आपली दृष्टी कशी असावी हे आपल्याला या स्तोत्राच्या माध्यमातून समजून घ्यायचंय. हे समजून घेता घेता जे आपण एक जीवनाला आपण जर एका किल्ल्याचं रूपक दिलं तर आतापर्यंत आपण 22व्या श्लोकापर्यंत पायरी पायरीने वर चढत आलेलो आहोत. आणि काकू आवर्जून म्हणतात श्रोत्यांना की आपण जगदीशांची मूर्ती आहात. म्हणजेच काय तर वक्ता हा श्रोत्यांच्या ओढीने त्यांच्या प्रेमाने अभ्यास करत असतो. आणि कशासाठी तर माझी मती स्थिर व्हावी म्हणून हे एक साधन या स्वरूपामध्ये आपल्याला बघता येईल. आजच्या श्लोकाकडे बघूया. 23वा श्लोक आहे. कस्त्वं कोऽहं कुत आयातः कामे जननी को मे माततातः इति परिभावन् सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम्. तर शब्दार्थ याचा थोडा बघूया. कस्तवम म्हणजे तू कोण आहेस? कोहम मी कोण आहे? कुत आयातः म्हणजे मी कुठून आलो आहे? तामे जननी को मे तातः माझी आई कोण आहे? माझे पिता कोण आहेत? हे सर्व विचार म्हणजे इथे काय केलंय आता तर अनेक प्रश्नांच्या रूपाने आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला प्रश्न पडले तरच आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. इथे असे सुचवलेले आहे की म्हणजे पहिले 2 जे चरण आहेत त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि दुसरे 2 जे चरण आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की हे सर्व असार आहे ते आधी जाणून घ्यायचे. विश्व हे स्वप्नाप्रमाणे आहे असा विचार करून त्याचा त्याग करायचाय असे आचार्य साधकाला सुचवत आहेत. तर मुख्य 2 शब्द लक्षात जे घ्यायचे आज आपल्याला किंवा 2 कन्सेप्ट काकू म्हणतात तसं की असार काय आहे आणि त्याग कशाचा करायचा आहे या 2 गोष्टींवरती आपण आता चिंतन करणार आहोत. तर 22व्या श्लोकापर्यंत आपण बघितलं की गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला जे परिचित अनुभव आहेत ते आपण घेतलेले आहेतच. आणि ते अनुभव काय आहेत तर धनतृष्णा
त्यालाच वित्तेच्छा असे पण म्हटलेलं आहे. लोकेच्छा, पुत्रेच्छा म्हणजे इच्छा कुठल्या कुठल्या आहेत, मोह कुठले कुठले आहेत, तर हे 3 प्रकारचे आहेत. त्यानंतर अभिमान, शोक आहे, प्रेम आहे, ममत्व आहे. पत्नीचा किंवा पतीचा साथ जो असतो तो मृत्यूपर्यंतच असतो. आसक्ती कशा कशाची आहे? तर बाल्यावस्थेत वेगळीच आसक्ती आहे, नुसतं खेळत बसण्याची आहे, ते आपण बघतोच. तारुण्यामध्ये तरुणाच्या किंवा तरुणीच्या मागे आपली आसक्ती असते आणि वृद्धत्वामध्ये जो वेळ असतो, वेळ भरपूर असतो, पण त्याचे चिंतन आपण योग्य दिशेने न करता बरेचदा त्याचे रूपांतर चिंतेमध्ये होते. संसार हा अतिशय विचित्र आहे. म्हणजे ह्या सगळ्या जर आपण घडामोडी बघत गेलो तर आपल्याला लक्षात येतं की संसार बराचसा विचित्र आहे आणि या घडामोडींना आपल्याला जो विवेकाचा चष्मा आवश्यक आहे तो घालून जर बघितलं तर थोडंसं याचं आपल्याला आकलन होण्याची शक्यता आहे. तर उपायांकडे थोडीशी दृष्टी आपण नेऊया. पहिला उपाय सांगितला आहे की संघ हा नीट निवडणे म्हणजे कसा तर तो सत्संग असावा. आत्मज्ञानाचा महिमा पुढे सांगितलेला आहे. म्हणजे मार्गाची निवड कशी करावी यावर चिंतन आहे. मग काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. तर त्याग कशाचा? तर गर्वाचा, अहंकाराचा. मग पुढे सांगितलंय की वेळेचा सदुपयोग हा आपण नक्की आणि अवश्य करत राहायला पाहिजे. नाहीतर आपण सारखी सबब देत असतो की मला वेळ नाही, मला हे काम आहे, मला ते काम आहे. तर कशासाठी किती वेळ द्यायचा हे आपण ठरवायचंय. मग अडथळे कोणचे कोणचे आहेत? तर त्या वासना आहेत, विविध प्रकारच्या वासना. मग साधनेबद्दल पण सांगितलंय की बहिरंग साधना कशी असते आणि ती कशी पुरेशी नाहीये. याला जोड कशाची द्यायची आहे? तर विचाररूपी अंतरंग साधनेची जोड याला देणं आवश्यक आहे. मग साधन तरी कसं असावं? तर शुद्ध वैराग्य अगदी गरजेचे आहे. मग त्यानंतर बराचसा उहापोह केलेला आहे तो स्थितप्रज्ञ, ज्ञानी पुरुष, सिद्ध पुरुष याबद्दल सांगितलेलं आहे. आणि अंतरंगामध्ये ते कसे असतात? तर ते 3 यांनी अंतरंगाने सर्व नटलेले असतात. तर ते 3 काय आहेत स्थितप्रज्ञाचे? तर तन्मय, तल्लीन आणि तद्रूप. म्हणून स्थितप्रज्ञाचे वागणे, बोलणे कसे असते हे यावरून आपल्याला समजतं. बाहेरून दिसायला ते वेड्यासारखे दिसत असतील, परंतु अंतरंगामध्ये ते अतिशय शांत असतात. मग सुलभ साधनेपासून सुरुवात करावी साधकांनी असं सुचवलेलं आहे. म्हणजे कसं तर गीताध्ययन, गंगाजल प्राशन, प्राशन आणि सगुण ईश्वराचे पूजन. आणि त्यानंतर आपल्याला पुनर्जन्म सिद्धांत पण सांगितलेला आहे. आणि हे एक मोठं चक्रव्यूह आहे. आणि त्यातून कसं काय बाहेर पडायचं याबद्दल थोडा विचार आपण करत आहोत. तर आता एवढ्या पायऱ्या चढून आल्यानंतर अवघड पायरीवर आपण आहोत, जी की 23वी पायरी आहे. आणि याला अवघड का म्हटलेलं आहे? तर बहिरंगाचे जी काही साधनं आहेत ती आपल्याला दिसतात आणि ती आपण करू शकतो. ती करणीय साधनं आहेत असं काकांचं नेहमी आपल्याला सांगणं आहे. पण आपल्याला ह्या पुढे अंतरंगात प्रवेश करायचा आहे आणि हे यातलं काठिण्य आहे. इथे कठीणता काय आहे? तर दृढ होण्याची आवश्यकता इथे आपल्याला सांगितलेली आहे. आणि दृढ होण्यासाठी ती पुढची पायरी म्हणजे सतत जागृतीची पायरी. आपण पाहिलंय कठोपनिषदाच्या अभ्यासामध्ये पहिल्या अध्यायामधील 3ऱ्या वल्लीत 14व्या मंत्रात आपल्याला सांगितलंय, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. तर उठा, जागृत व्हा, आचार्यांकडे जाऊन समजून घ्या. क्षुरस्य धारा, क्षुरा हा म्हणजे सुरी, सुरीच्या धारेवरून चालण्यासारखा हा कठीण किंवा दुर्गम अवघड असा मार्ग आहे. अध्यात्म मार्ग किंवा ज्ञान मार्ग अतिशय
कठीण आहे, दुर्गम आहे असे आपले आचार्य आपल्याला सांगतात. आणि यमदेवांनी सुद्धा हा संदेश छोट्याशा नचिकेताला दिलेला आहे. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान निबोधत, हे स्वामी विवेकानंदांचे पण अतिशय आवडीचे असे वाक्य होते. आणि तो आपल्यासाठी एक मोठा संदेश आहे. तर 23व्या श्लोकामध्ये आचार्य कशाचे प्रतिपादन करतात, तर ज्ञानाचे प्रतिपादन. आणि आपल्याला एक वैचारिक दिशा या माध्यमातून दिलेली आहे. प्रथम प्रश्नाच्या माध्यमातून बेसिक किंवा फंडामेंटल मूलभूत प्रश्नांवरती सखोल चिंतन, म्हणजे मी कोण हा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा आपण जगामध्ये बराच वावर केलेला असतो आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं नसतं. आणि हा प्रश्न आपल्याला वारंवार येत असतो, मी कोण आहे आणि तू कोण आहेस. आणि आपले जननी आणि तात म्हणजे माता पिता हे कोण आहेत. तर मी केवळ शरीर आहे असं म्हटलं तर सर्व नाती गोती त्या शरीराच्या भोवती तयार होतात. व हा मी किंवा माझा पसारा जो आहे तो वाढतच जातो. माझा हा एक भाव तयार झाल्याबरोबर जे माझे नाहीत ते परके, म्हणजे अपरभाव तयार होतो, भेददृष्टी तयार होते, द्वैत तयार होतं, माझे तुझे तयार होते, प्रिय अप्रिय या सर्व कल्पना हे माझ्या किंवा माझा हा भाव जो आहे त्या भावाभोवती तयार होतात. तर आपल्याला परिभावय 2 शब्द इथे सांगितलेले आहेत. परिभावय म्हणजे विविध पैलू किंवा त्याचे अँगल्स. तर 2 परिभाव इथे 2 अँगल्स आपण बघणार आहोत. आणि ते अँगल्स कुठले आहेत, तर प्रवाह सातत्य आणि परिच्छिन्न, हे 2 अँगल्स आपल्याला आता समजून घ्यायचे आहेत. मी हा केंद्रबिंदू झाले म्हणजे माझ्या भोवती एक वर्तुळ किंवा सर्कल तयार होतं. म्हणजेच काय, तर ते एक कुंपण आहे किंवा एक बाउंड्री आहे किंवा तीच एक मर्यादा आहे. वर्तुळाच्या आतले माझे होते, म्हणजेच मी स्वतःला व विश्वाला सत्यत्व दिले असा त्याचा अर्थ होतो. यदृश्यम तत् सत्यम अशी आपली दृढ बुद्धी तयार होते. आणि या बुद्धीलाच प्रवाह सातत्य असे म्हटले आहे. माया ही कशी आहे, तर ती प्रवाहाने नित्य आहे, तिचा प्रवाह कधीही थांबत नाही. परंतु ब्रह्म कसे आहे, तर ते स्थिर आहे, स्वरूपाने ते नित्य आहे. प्रवाह आपल्याला कशामुळे सत्य वाटतो, तर तो सवयीमुळे सत्य वाटतो. म्हणजे कसं, तर सूर्य उगवतो आणि मावळतो असं आपल्याला वाटतं. या जन्मातील आपले जे आई वडील आहेत ते मागच्या जन्मी होते का, तर ते नव्हते. काकांनी मायेला आई असे म्हटले आहे व ब्रह्माला पिता असे संबोधले आहे. मैत्री, नाती, गरीब धनिक सर्व काही काल्पनिक आहे. म्हणजे आपल्याला बघायचं होतं, सुरुवातीला आपण बघितलं, त्याग कशाचा करायचा आहे, तर असार जे आहे त्याचा त्याग करायचा आहे. आणि हे सर्व आता जे आपण बघितलं ते असार आहे हे जाणून घ्यायचंय आधी. हे समजले तर माझा आनंद, प्रसन्नता, शांती, निस्संगत्व हे सर्व मला टिकवून ठेवता येईल. तर डोळ्यांना दिसतं ते सत्य मानायचं का, विश्वाचे खरं स्वरूप काय, हे प्रश्न मला पडतात आणि हे प्रश्न पडले पाहिजेत. याकडे आपल्याला कसं बघायचंय, तर विवेकाचा चष्मा घालून बघायचंय. तर वि, वे आणि क याचं थोडंसं उद्धृत केलेलं आहे. विचाराने वेळेवर केलेले कर्म म्हणजे विवेक. तर विश्वाचं निरीक्षण आपण करतो. आत्ताच आपण बघितलं की सूर्योदय आणि सूर्यास्त जरी दिसत असले तरी प्रत्यक्ष ते कधीच मावळत आणि येत नाहीत. तर सूर्य कसा आहे, तो स्थिरच आहे, पण आपल्याला दिसायला तो उगवतो आणि मावळतो असं वाटतं. पुढचा विचार करूया. पुढचा विचार म्हणजे विश्वामधील निर्मित गोष्टी, विश्वनिर्मित गोष्टी ज्या आपण बघतो त्या कशा आहेत, तर प्रत्येक निर्मित वस्तू
जी दृश्य वस्तू आहे ती नाशवान आहे, ती अनित्य आहे. म्हणजेच काय, तर तिला मर्यादा आहेत. म्हणजे ती परिच्छिन्न आहे. ही दुसरी कन्सेप्ट आपण बघत होतो. पहिली कन्सेप्ट बघितली ती प्रवाह सातत्याची आहे. दुसरी कन्सेप्ट ही परिच्छिन्नतेची आहे. आणि याच्या मर्यादा कुठल्या कुठल्या आहेत? तर 3 मर्यादा सांगितल्या आहेत आपल्याला. देश मर्यादा म्हणजेच की स्थान मर्यादा. दुसरी मर्यादा आहे ती कालाची मर्यादा आहे. आणि तिसरी ही वस्तू मर्यादा आहे. म्हणजेच प्रत्येक वस्तू जी असते ती देश काल वस्तू परिच्छिन्न आहे. म्हणजे परिच्छिन्न म्हणजे त्याला त्या मर्यादा आहेत. विश्वाला इतक्या मर्यादा असून सुद्धा मनुष्य आपल्या भोवती तयार करतो अजून एक विश्व, आणि त्या विश्वाचं नाव आहे कल्पना विश्व. एकच पदार्थ असतो, उदाहरणार्थ गुलाबजाम. एका माणसाला तो खूप आवडतो आणि दुसरा माणूस म्हणतो, नको रे बाबा, मला गुलाबजाम अजिबात चालत नाही. तसंच माणसांचं पण असतं. व्यक्ती एकच असते, पण त्याच्या बरोबर संलग्न जी व्यक्ती असतात त्या माणसांना, एखाद्याला ती व्यक्ती खूप प्रिय वाटते आणि तीच व्यक्ती दुसऱ्या माणसाला अगदी अप्रिय असते. तर इथून काय आपण शिकायचं, तर वस्तू आणि नाती या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या खूप थोड्या वेळासाठी सत्य असतात किंवा सत्य वाटतात आपल्याला. वस्तूला ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा व्यक्तीला सुद्धा आहेत, असं आपण आता बघितलं. सर्वांचे शरीर जे आहे ते कालबद्ध आहे, ते काळाने बांधलेलं आहे आणि मृत्यूपर्यंतचाच काळ आपल्याला दिलेला आहे. तरी सुद्धा भावनावश होऊन आपण प्रिय व्यक्तीला नित्य आणि सत्य असं मानतो. म्हणजे हे सगळं आपण एक माझ्या भोवती तयार केलेल्या कल्पना आहेत. आणि खरं तर प्रत्येक इथे पालुपद आपल्याला आचार्यांनी दिलेलं आहे की भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. तर मूर्खपणा इथे आपल्याला सांगितलेला आहे. आणि हे सुद्धा या स्तोत्रातला अर्थ बघायला लागलं तर कठीण काय आहे, तर मूढमती असणं आणि त्याबद्दल विचार करणं, हे यातलं काठिण्य आहे. अजून एक काठिण्य आहे. तर आपलं अस्तित्व केंद्रस्थानी मानणं म्हणजे मध्यभागी मानून त्या नाती गोती ज्या आहेत त्यामध्ये अडकणं, आप्त तयार करणं आणि हे लक्षात न घेणं की हे खूप तात्कालिक अवस्था आहे, ही एक पुनर्जन्माची अवस्था आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे की बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन. म्हणजे हे अर्जुना, तुझे व माझे यापूर्वी अनेक जन्म झालेले आहेत. याचाच अर्थ सर्व शरीरांचा प्रवास अनादिकालापासून सुरूच आहे. वर्तमान जन्मामध्ये आपण प्रारब्धामुळे जवळ आलेलो आहोत. ही सर्व तात्कालिक अवस्था आहे किंवा एक टेम्पररी अवस्था आहे असं आपण म्हणूया. आणि काकांनी एक सुंदर उदाहरण आपल्याला जे दिलेलं आहे ते नाटकामधलं आहे, की नाटकामधली पात्र कशी एकमेकांबरोबर साथ निभावत असतात आणि त्यांचे ते डायलॉग सुरू असतात. परंतु ती नाती खरी असतात का, तर नाही. ती त्या नाटकाच्या प्रयोगापुरती मर्यादित असतात. म्हणून आचार्य म्हणतात की कस्त्वम कोहम कुत आयातः कामे जननी कोमे तातः. याचं सर्व वर्णन आपण आता बघत आहोत. वर्तमान काळामध्ये निर्माण केलेली सर्व नाती गोती जी आहेत ती अनित्य आहेत, भासात्मक आहेत किंवा मिथ्या आहेत असं सुद्धा आपल्याला सांगितलं जातं. आणि या सर्व दृश्य जगामध्ये वस्तू, व्यक्ती आणि स्वतःचं शरीर हे सुद्धा समाविष्ट आहे. हे आपल्याला जेव्हा लक्षात यायला लागतं तेव्हा अतिशय मोठा धक्का बसतो आपल्याला. आणि हा विचार आपल्याला पटत नाही. आणि म्हणून या विचारांचा किंवा या कन्सेप्टचा परिभावय वारंवार आपल्याला चिंतन जर आपण केलं, विविध अँगल्सनी जर चिंतन केलं, तर हा मूलभूत किंवा फाउंडेशनल विचार आपल्याला पटायला लागतो. पुढे म्हटलं आहे की संसार जो आहे तो स्वप्नवत मिथ्या आहे. स्वप्नवत मिथ्या असं वापरलाय शब्द. तर जेव्हा आपण जागृत अवस्थेमधून
निवृत्त होऊन झोपायला जातो तेव्हा आपल्याला स्वप्न पडतात. तर स्वप्न कधी पडतात असं सांगितलंय. आणि त्या अवस्थेमध्ये एक स्वप्न विश्व तयार होतं. म्हणजेच आपल्या मनाच्या अंतरंगामधून मनातच मनाच्या सहाय्याने म्हणजे सगळं हे जे काम आहे ते मनाच्या भोवती परत स्वप्नामध्ये फिरतंय आणि एक काल्पनिक स्वप्न तयार होतं. परंतु त्या स्वप्नामधला अनुभव आपल्याला माहीतच आहे, की अ, अनेक प्रसंग आपण तिथे रंगवत असतो आणि मग आपल्याला धरधरून घाम फुटतो आणि जाग येते. आणि मग आपल्या लक्षात येतं, की हे तर स्वप्नच होतं. हे मिथ्या होतं आणि हे भासात्मक होतं. आणि ते आपण पटकन विसरून जातो. कारण आपण जाणतो, की हे असत्य आहे. तर सत्य शब्दाची जी व्याख्या आहे, ती त्रिकालेपि तिष्ठती इति सत्य. म्हणजेच भूत, भविष्य आणि वर्तमान कालामध्ये जे टिकून राहतं ते सत्य. विश्व व दृश्य प्रपंच फक्त वर्तमान काळात दिसतो म्हणजे तो भासतो आणि म्हणजेच तो स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. मिथ्या या शब्दाचा अर्थ खोटं असं न घेता तात्कालिक म्हणजेच टेम्पररी किंवा इम्परमनंट असा घेता येईल. म्हणजे तात्पर्य काय, की अशा तात्कालिक गोष्टींमध्ये, व्यक्तींमध्ये आपण किती रंगायचं, त्याला किती महत्व द्यायचं, किती अडकायचं, हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर हे प्रश्न सोडवून आपण काय करत असतो, तर आपल्या जीवनाला किंवा जीवनाचा जो प्राधान्यक्रम आहे, म्हणजे प्रायोरिटी काय आहे माझी, हे आपण या सर्व विचारांच्या द्वारे ठरवत असतो. म्हणजे आपले आई-वडील आहेत, मुलं आहेत, ऑफिसमधील वरिष्ठ आहेत, गुरु आहेत आणि याच जोडीला टीव्ही आहे, सोशल मीडिया आहे. तर ही सगळी जी आपल्यासमोर अ, दृश्य जगत आहे, त्यामधली निवड आपल्याला करण्यामध्ये किंवा विवेक करण्यामध्ये या सर्व विचारांची मदत आपल्याला नक्की होते. स्वप्न प्रपंच अतिशय भासात्मक आहे. तसाच जागृत प्रपंच सुद्धा माया कल्पित आहे असं आपण बघितलं. स्वप्नाचं जे उदाहरण आपण बघितलं, तेच उदाहरण आपल्याला जागृतीमध्ये सुद्धा लागू करून घ्यायचंय. आणि हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, की जे स्वप्नात कल्पित होतं, ते जागृती अवस्थेमध्ये सुद्धा कल्पितच आहे. तर यासाठी आपल्याला आचार्यांनी काही दृष्टांत दिलेले आहेत. तर ते दृष्टांत काय आहेत? तर मरू मरी चिकावत म्हणजे वाळवंटामधील वाळू आपल्याला माहितच आहे हे उदाहरण. पाणी दिसते, पण ते तसे नसते. ते फक्त भासत असते. तसंच दुसरं उदाहरण दिलं आपल्याला कदली स्तंभवत म्हणजे केळीच्या खुंटाप्रमाणे बाहेरून आकर्षक, अतिशय सुंदर. तसा संसार अगदी निस्सार निरर्थक आहे, पण बाहेरून भासतो तो खूप सुंदर. मग तिसरं आपल्याला उदाहरण दिलंय तर गंधर्व पत्तनवत म्हणजे आकाशातले ढग जे वेगळे विविध आकार घेतात त्याप्रमाणे हा संसार आहे. खूपच क्षणिक आहे आणि सारखा तो बदलत राहतो. आणि चौथं उदाहरण आपल्याला नेहमी काका सांगतात ते रज्जू सर्पवत म्हणजे दोरीवरचा साप जसा भासतो तसं हे सर्व जगत आहे. तर पुढे आपल्याला जे जायचं आहे, तर असार काय आहे हा आपण आता थोडंसं चिंतन केलं, त्यावर विचार केलं आणि परिभावय म्हणजे विविध अँगल्सनी याबद्दल आपण विचार केला आणि विश्वाचे स्वरूप आपल्याला विवेकाच्या सहाय्याने समजून घ्यायचे आहे. हे आपण परत परत अधोरेखित केलं आहे. विषय आणि प्रसंग हे आपल्याला कसे व्याकुळ करू शकणार नाहीत, यासाठी सदैव आपल्याला जागृत राहायचं आहे. आणि हे का करायचं आहे तर प्रसन्न, शांत, निस्संग असं आपल्याला राहता आलं पाहिजे आणि यातूनच आपल्याला समाधान प्राप्त होऊ शकेल. पुढील श्लोक सुद्धा म्हणजे हा श्लोक जो आहे तो ज्ञानाला आपल्या बळकटी आणून देतो आणि पुढे सुद्धा आपल्याला ह्याच श्लोकावरती चिंतन म्हणजे या विचारावरती पुढच्या श्लोकात चिंतन करायचंय की अभेदत्वाची दृष्टी किंवा एकत्वाची दृष्टी किंवा यालाच विष्णुपद प्राप्ती असं सुद्धा म्हणतात. तर त्यासाठी आपल्या मनामध्ये अतिशय तळमळ असणं आवश्यक आहे. या शब्दावरती काकूंचा खूप भर असतो की तळमळ असेल तर आपण
त्या दृष्टीने पावलं उचलू शकतो. तर श्री गुरु कसे आहेत, तर ते कुंभार आहेत. शिष्यरूपी घटाला ते असे थोपटून थोपटून बाहेरून सहाय्य देत असतात, आधार देत असतात, आकार सुद्धा देत असतात. असे श्री गुरु परमभाग्याने आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या सर्वांना या गटावरती ते प्राप्त झालेले आहेत. तर त्या श्री गुरूंवरती आपली निष्ठा, श्रद्धा ही कशी बळकट आपल्याला करता येईल, हे आपण बघायचं आहे. आणि हे आपण करू शकलो तर साधनेला आपल्या परिपक्वता प्राप्त होईल आणि तिथे ते साधन जे आहे ते सुद्धा गळून पडेल. गळून पडेल म्हणजेच काय, तर ते साध्य रूपच होऊन जाईल. श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये सुद्धा आपल्याला ही गॅरंटी दिलेली आहे की प्रपंचासक्तीलाही स्थितप्रज्ञ स्थितीला जाता येतं. प्रपंचासक्त आपण आहोत तर आपल्याला सुद्धा स्थितप्रज्ञ स्थितीमध्ये अवश्य जाता येईल. म्हणजेच काय, तर वाल्याचा वाल्मिकी होतो हे उदाहरण आपल्याला माहित आहेच. तर जरी हे जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग असलं, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचं जग असलं, तरी या क्षेत्रामध्ये आपण काम जरी करत असलो खूप, तरी जीवनासाठी गुरु इंटेलिजन्स ची अतिशय आवश्यकता आहे असं वाटतं आणि त्याचद्वारे आपल्याला ही विवेक प्राप्ती होऊ शकते. श्रवण ही क्रिया जी आहे ती बरीच पॅसिव्ह आहे, पण श्रवण करताना सुद्धा काकूंचा आपल्याला नेहमी भर असतो, सांगणं असतं की वही आणि पेन घेऊन नक्की बसायचंय, नाहीतर ते शब्द जे आहेत ते जसे हवेतून येतात आपल्या मनाला भिडतात आणि मग ते विरूनही जातात. म्हणून लिहिण्याचं महत्व आहे. मग लिहून ठेवलं तर त्याच्यावर थोडं मनन चिंतन आपण करू शकतो आणि थोडीशी ही एक ऍक्टिव्ह प्रक्रिया होते. त्यानंतर हा जो स्वाध्याय मंच आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला काका अभ्यास करण्याची सवय लावत आहेत आणि त्यासाठी अभ्यास करण्यासाठी आपल्याला अतिशय ऍक्टिव्ह राहावं लागतं आणि आपण ऍक्टिव्ह राहिलो तर आपल्याला जे कन्सेप्ट आहेत ते अजून बोलण्यामुळे ते क्लिअर होतात, असं काका काकू आपल्याला वारंवार सांगत आहेत. तर काका आणि काकूंमध्ये आपण म्हणजे गुरूंची कितीतरी रूप आपण बघत असतो आणि त्या रूपांमधलं एक महत्वाचं म्हणजे साधक आणि गुरु मधला फरक काय, तर व्रत हा तो फरक आहे. तर वीर सावरकरांनी आपल्याला याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे की आपलं व्रत कसं असावं. तर आपण ताठ बसून थोडं ऐकूया की माझे मृत्यूपत्र यामध्ये त्यांनी आपल्याला या व्रताबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण सुद्धा आपल्या गुरूंप्रमाणेच हे व्रत कसं घेऊ शकतो इथे ते आपण थोडस बघूया. की घेतले व्रत नव्हे आम्ही अंधते लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचे. हे जे व्रत आहे ते अतिशय कठीण मार्गक्रमण करण्यासाठी आहे. याची निवड आपण इतिहास, निसर्ग आणि तर्क यांच्या आधाराने केलेली आहे. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, म्हणजेच जर कोणी दिव्य कार्य कुठले आपल्याला करायचे असेल आणि ते व्रत आपण घेतलं असेल तर ते दाहक असणारच, त्याचे चटके आपल्याला बसणारच. पण हे वाण सतीचं वाण घेतल्यासारखं आम्ही स्वतःहून व्रत घेतलं आहे आणि ते बुद्धिपूर्वक घेतलेलं आहे असं आपल्याला इथे मार्गदर्शन केलेलं आहे. असार बाजूला सारणं आणि स्वप्नवत संसाराचा त्याग करणं
हे दोन अतिशय कठीण कन्सेप्ट आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. डुले काका व काकूंना नमस्कार करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान झालं बरं. नमस्कार. आजचा चिंतनाचा श्लोक आहे भजगोविंदम, श्लोक क्रमांक 24. श्लोक असा आहे, त्वयि मयि चान्य त्रैको विष्णु व्यर्थ कुप्यसी मय सहिष्णु भव समचित्तः सर्वत्र त्वं वांछस्य चिराद्यदि विष्णुत्वम. तात्पर्य याचा आपण वाच्यार्थ पाहूया. तुझ्यामध्ये, त्वयि मयि म्हणजे काय, तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये, च अन्यत्र एको, आणि इतरांच्या मध्ये सुद्धा काय आहे, विष्णू तत्व आहे. असं असताना दुसरं चरण सांगतंय, व्यर्थ कुप्यसी मय सहिष्णु. असं असताना तू माझ्यावर उतावळीपणे का रागावतोस. तिसरं चरण काय म्हणतंय, भव समचित्तः सर्वत्र त्वं. तू काय हो, हे तू समचित्त हो, पण कधी, केव्हा व्हायचं आहे, जर तुला लवकरात लवकर हे शरीर पडण्यापूर्वीच जर तुला विष्णुपद प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर तू समचित्त हो. हे श्लोक आचार्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मग आपण आपल्यासाठी हा विचार करायचा आहे की आपल्याला विष्णुपद प्राप्त करायचं आहे का, आणि तसं असेल आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे का, आणि तसं असेल तर मी माझं चित्त समचित्त केलं पाहिजे, मी समचित्त झालं पाहिजे. त्याच्यासाठी हा श्लोक आचार्यांनी आपल्याला लिहिलेला आहे. मग इथं काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला मोक्ष प्राप्तीच्या रस्त्याने जायचं आहे, आपल्याला श्रीगुरु लाभलेले आहेत, आपण अनेक जन्मापासून वेटिंग मध्ये आहोत की पहिलं तर नरदेह मिळालेला आहे. नरदेह मिळाल्यानंतर जे करायचंय ते मोक्ष प्राप्ती, त्याच्यासाठी गुरु मिळणं पण इतकं सोपं नसतं. आपली कर्मसाम्य दशा प्राप्त झाल्यानंतर, ईश्वराने आपल्यावर कृपा केल्यानंतर ईश्वरच आपल्याला श्रीगुरु मिळवून देतात. अशा अवस्थेला आपण सर्वजण आलेलो आहोत. आपण भाग्यवान आहोत. सुनील दादासारखे श्रीगुरु आपल्याला लाभलेले आहेत, आणि ते एवढी तळमळ आपल्यासाठी करत आहेत की या जन्मीच आपल्याला मोक्ष मिळावा अशी तजवीज सतत त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे. त्याच्यासाठी ते आपल्याला नेहमी काळ काम वेगाचं गणित सांगतात की माझं वय किती आहे, मी 60+ आहे आणि मला आत्ता गुरु लाभलेले आहेत, मग मला वेळ किती राहिलेला आहे, आणि त्या वेळात मला जर हे काम पूर्ण करायचं आहे, हे ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे, ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची आहे, विष्णुपद प्राप्त करून घ्यायचं आहे, तर मी कसा अभ्यास केला पाहिजे हे सांगणारे श्रीगुरु आपल्याला लाभलेले आहेत. आणि ह्या श्लोकामध्ये पण असंच म्हटलेलं आहे की जर तुम्हाला विष्णुपद प्राप्त करायचं असेल तर तुम्ही समचित्त व्हा. म्हणजे या श्लोकामधून आपल्याला समचित्त व्हायचा निर्णय घ्यायचा आहे. तर मग समचित्त होण्यासाठी आपल्याला राग यावा का हो. आपल्या सगळ्यांना माहित आहे राग येऊ नये, क्रोध आला नाही पाहिजे, 6 विकार आपल्याला आले नाही पाहिजे, हे सगळ्याला माहित आहे. पण आता आपल्याला पुढं नाही जायचं. क्रोध आल्यावर पुढं काय काय होतं ह्या पायऱ्याकडे आपल्याला जायचं नाही. हे मागे आपण क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्फुरती विभ्रमः, तो त्या दिशेला आज आपल्याला जायचं नाही. परंतु क्रोध का येतो आणि क्रोध आल्यानंतर आपला काय प्रॉब्लेम तयार होतो, तर हे न येण्यासाठी आपल्याला आचार्य इथं आपल्याला काय सांगतात, एकत्वाची आणि अभेदत्वाची दृष्टी कशी आत्मसात करावी याचं मार्गदर्शन ते आपल्याला करतात. साधक हा कसा आहे, सत्याचा शोधक आहे. आपण बरोबर आहे, आपण साधक आहोत. मी ब्रह्म आहे, परंतु झाकण पडल्यामुळं, मायेचं आवरण असल्यामुळं, अविद्ये असल्यामुळं मी त्या आनंदाला
पासून दूर आहे. सध्या मी जीवदशेला आहे, परंतु माझा मूळ उद्देश हा आनंदाचाच आहे. त्यामुळं साधक कसा आहे, सत्याचा शोधक आहे. म्हणून आचार्य त्याला सांगतात की तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकच तत्व आहे आणि हे तत्व कसं आहे, सगळ्या चराचरामध्ये पण व्याप्त आहे. म्हणून तू काही रागावू नकोस. आणि शरीर पडण्यापूर्वी का बरं असं म्हटलंय, तर शरीर हे क्षणभंगूर आहे आणि शरीर हे साधन आहे. या शरीराशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की हे शरीर हे गबाळ आपल्याला मिळालेलं आहे. शरीर हे काळाचे, धन हे कुबेराचे. म्हणून शरीराचं महत्व जाणून हे शरीर आहे तोपर्यंतच, पुढच्या क्षणाचा भरवसा नसल्यामुळे त्यापूर्वीच मोक्ष मिळायला हवा. नाहीतर काय होईल, आपली परत 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 फजिती होईल, पुनरपी जननम असं आपलं होईल. म्हणून या चक्रव्यूहात अडकायचं नाहीये. आपल्याला भवसागर पार करायचं आहे, या जन्मात पार करायचं आहे. देह हे त्याच्यासाठी साधन आहे. हे महत्वपूर्ण हा देह आपल्याला 84 लक्ष योनीतून मिळालेला आहे, त्याचं सार्थक करायचं आहे. डॉक्टर काकांच्या दासबोधामध्ये सार्थक शब्दाचं छान वर्णन दिलेलं आहे. सार्थक करायचं म्हणजे काय, तर तो मी आहे हा अनुभव मला या जन्मात घ्यायचा आहे, शरीर पडण्यापूर्वी घ्यायचा आहे. तर म्हणजेच मोक्ष मिळाला पाहिजे. आचार्य आपल्याला सांगतात, संत सांगतात, श्रीगुरु सांगतात. म्हणून आपल्याला याची तातडी करायला पाहिजे. करावी तातडी परमार्थाची. अशा रीतीने हे ब्रह्मपद प्राप्त करून घ्यायसाठी आपल्याला समचित्ताच्या मार्गाने जायचं आहे. कसं आहे, शरीराचं मी आणि माझ्यासारखे अनंत शरीर आहेत. माझे आई वडील आहेत, बंधू भगिनी आहेत, पशु पक्षी आहेत, कृमी कीटक आहेत, ऊर्ध्व योनी आहेत, अधो योनी आहेत. पण ही सर्व शरीरे कशी नाशवंत आहेत. आणि शरीर जरी अनेक असली तरी त्याच्यामध्ये पण अनेकत्व असतं की त्याच्यामध्ये स्त्री पुरुष आहेत, गरीब श्रीमंत आहेत, बालवृद्ध आहेत. पण तत्व मात्र एकच आहे. या तत्वामध्ये भेद नाही. हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. कारण काय आहे की आपलं अंतःकरण भेदाने भरलेलं आहे. ते आपल्याला नको आहे. आपल्याला अभेद दृष्टी प्राप्त करायची आहे. हे या श्लोकाचं ध्येय आहे. भगवंत सांगतात की ह्या अर्जुना, या विश्वामध्ये माझ्याशिवाय अन्य काही पण अस्तित्वात नाहीये. जसं एका माळेचे मणी असतात ते एकाच सूत्रात गोवलेले असतात, तसं हे सगळं विश्व माझ्यामध्ये ओवलेलं आहे असं ईश्वर सांगतात. असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने जसं घरामध्ये अनेक विद्युत उपकरणं असतात, टीव्ही, फ्रीज, ओव्हन, मिक्सर, परंतु त्या सर्वांमध्ये एकच विद्युत शक्ती प्रवाहित असते. तसंच आपला जो शरीर संघात आहे, शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वांमध्ये एकच चैतन्य अनुस्यूत आहे. ऊर्ध्व योनी असो, अधो योनी असो, सर्व योनीमध्ये एकच चैतन्य अनुस्यूत आहे. अनेक मातीची भांडी असतात, माठ, रांजण, मडकी, गाडगी, याच्यामध्ये अधिष्ठान रूपी माती एकच आहे. तसेच सोन्याचे अनेक दागिने असतात, अंगठी, बांगडी, नेकलेस, परंतु त्यांचं अधिष्ठान सोनं हे एकच आहे. तसं विष्णू हे एकच तत्व आहे. विष्णूचा व्याख्या अशी होती की व्यापकत्वात विष्णू, जो संपूर्ण चराचराला सर्व बाजूनी व्याप्त करतो तो विष्णू आहे. त्याला काहीच मर्यादा नाही, तो अमर्याद आहे. विश्वामध्ये जे काही निर्मित झालेलं आहे, ते विश्व निर्मित झालेलं आहे, ते त्याला मर्यादा आहे. तो देश, वस्तू, विश्व कसं आहे, देशकाल वस्तू परिच्छिन्न आहे, त्याला मर्यादा आहेत. काय मर्यादा आहेत? स्थान मर्यादा, काल मर्यादा, वस्तू मर्यादा आहेत. पण देशकाळाला सुद्धा व्याप्त करणारं काय आहे, तर हे चैतन्य आहे. आणि चैतन्यामधूनच देशकाळाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळं चैतन्य स्वरूप कसं आहे, देशकाळाच्या पण अतीत आहे. ते चैतन्य, ते विष्णू तत्व 3 काळाच्या अतीत आहे, 3 काळाच्या देहाच्या अतीत आहे, 3 अवस्थांच्या पण अतीत आहे. मग आपला विषय काय चाललाय, आपल्याला अभेदत्वाकडे जायचं आहे. आपली दृष्टी अभेद का नाही, मग ज्ञानी पुरुषांची दृष्टी कशी आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि आपल्या आणि त्यांच्या दृष्टीची आपण तुलना केली पाहिजे. मग ज्ञानी पुरुषांची
एकत्वाची म्हणजेच अभेदत्वाची दृष्टी कशी आहे, तर त्यांना काय आहे, सगळं विश्व हे चैतन्यमय दिसतं. त्यांना कसं दिसतं, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, त्यांना असं दिसतं. म्हणून नाथ महाराजांना गाढवामध्ये आत्मा दिसला, नामदेवांना कुत्र्यामध्ये दिसला, पण आपल्याला तो दिसत नाही, कारण आपली दृष्टी अभेद नाही. मग संत कसे असतात, ते व्यवहार करताना माणसं पाहत नाहीत, ते शरीर पाहत नाहीत, ते आपपर भाव पण पाहत नाहीत, तर ते काय पाहतात, एकत्व पाहतात. हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. विशाल सागर असतो, तो काय करतो, सर्व नद्यांना सामावून घेतो. तसंच साधू पुरुष, सत्पुरुष आपले श्री गुरु कसे आहेत, ते विश्वातील सर्व प्राणीमात्रांना आपल्या विशाल हृदयामध्ये समाविष्ट करून घेत असतात. आपल्याला त्या मार्गाने जायचं आहे. ते माणसं अनेक असतात बघा, स्वभाव पण अनेक असतात. त्याच्यामध्ये काय असतं, आपल्या अज्ञानी माणसामध्ये काम क्रोधादी विकार, हेवे दावे, राग दोष, द्वेष, अहंकार, ममाकार, स्वार्थ, कामुकता, असं अनेक दोष असतात. पण या सर्व दोषांना सामावून घेणारे साधू पुरुष असतात, श्री गुरु असतात. मग साधू आणखी कसे असतात, ते सर्व प्राणी मात्रावर निस्वार्थ प्रेम करणारे असतात. ते माणसातील दोष कधीच पाहत नाहीत, ते व्यक्तिगत रागद्वेष निर्माण करत नाहीत. त्यांच्या सानिध्यात जी जी माणसं येतात त्यांना ते 100% गुणदोषासह मान्य करतात. आपल्याला जमतं का असं, हा आपण इथं विचार केला पाहिजे. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुण एवच, असं गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. तो म्हणजे साधू कोणाचा द्वेष करत नाहीत, ते सर्वांचे मित्र बनतात आणि सर्व भूत मात्रावर निस्वार्थ प्रेम करतात. मग अज्ञानी कसे वागतात, तर अज्ञानी माणसांना देहबुद्धी असते, म्हणून ते दुःखी राहतात. ते तत्वस्वरूप जाणत नाहीत, कारण ते देह खरा म्हणतात आणि मी देह आहे असं म्हणतात. त्यामुळे त्यांना अविद्येच्या अखत्यारीमध्ये ते येतात. त्यामुळे त्यांनी शरीराला सत्यत्व देतात आणि तिथंच चूक होते. मी तू भिन्न भिन्न समजतात, माझा परका अशी भेदबुद्धी करतात, घरं पण वेगवेगळी करतात आणि सतत रागद्वेषाने युक्त असतात. त्यामुळे ते एकमेकांना, अज्ञानी माणूस एकमेकांना सामावून घेऊ शकत नाही. एका छताखाली 4 माणसं असली तरी त्यांची मनं दूर दूर असतात आणि मनामध्ये काय असतं, सतत भेदबुद्धी, रागद्वेष आणि अहंकार असते. शिवाय स्वतःची इमेज वेगळी करतात, दुसऱ्याची इमेज वेगळी करतात सतत. त्यामुळे काय होतं, दुसऱ्याकडून अपेक्षा करतात, समोरच्यानी कसं वागावं हेच ठरवतात आणि माझ्याच मनाप्रमाणे वागावं असं त्यांना वाटतं. त्यामुळे काय होतं, मतभेद निर्माण होतात. मग मतभेदामुळे पुढे काय होतं, नेगेटिव्ह रिॲक्शन आल्याबरोबर ॲक्सेप्ट, कोणी कुणाला ॲक्सेप्ट करत नाही. मग समजून घेण्याच्या ऐवजी क्रोध होतो. आपला काय विषय चाललाय, क्रोध आला नाही पाहिजे. क्रोध काय येतो, तर तो समोरच्या माणसाला रिजेक्ट करतो, आणखी तो क्रोधाच्या आहारी जातो. काळाच्या ओघामध्ये मतभेद वाढत जातात, तिरस्कार, द्वेष भावना जोर धरतात आणि समोरचा किती जरी चांगला वागला तरी त्याचं वागणं त्याला विपरीत वाटू लागतं, कारण तो चष्मा बदललेला असतो. त्यामुळं काय होतं, मन, अज्ञानी माणसाचं मन सतत क्रोधाविष्ट होतं, अस्वस्थ होतं, दुःखी होतं. या दुःखाचं कारण काय आहे हे आपण शोधणार आहोत. तर आपलं कारण हे आपलं मनच आहे. बाहेरची परिस्थिती ह्याला कारण नाही, बाहेरचा प्रसंग याला कारण नाही, व्यक्तिक कारण नाही. कारण आपल्याच मनातील भेदबुद्धी, आपल्याच मनातील रागद्वेष, आपल्याच मनातील आपपर भाव हे ह्याला कारण आहे. आणि कुणालाही आहे तसं आपण मान्य करत नाहीत, जसं संत मान्य करतात. आता माझ्या पायाला जखम झाली तर कसे सगळे अवयव धावून येतात बघा, आणि आपुलकीनंच त्या जखमेकडे पाहतात, जखमेची चौकशी करतात. तसं आपल्याला बाहेरच्यांशी वागता येत नाही. म्हणून आचार्य इथं सांगतात या श्लोकामध्ये की भेदबुद्धीचा निराश करायचा आहे. आणि एक माणूस दुसऱ्याला का सांभाळून घेत नाही. हल्ली काय होतं, कुत्री मांजर पण पाळतात, घरी कुत्र्या मांजरावर पण जीवापाड प्रेम करतात, पण एक माणूस दुसऱ्या माणसावर प्रेम करू शकत नाही. याच्यासाठी प्रेमाची जागा यावेळेस काय झालेली आहे, स्वार्थ आणि मत्सराने घेतलेला आहे.
त्यामुळे आचार्य इथं काय म्हणतात, व्यर्थ कुप्यसी, तू का बरं विनाकारण चिडतोस? मनुष्य व्यर्थ सर्वावर चिडत असतो. अपेक्षा न करता क्रोधावर नियंत्रण ठेवावं, मन शांत ठेवावं आणि असा अभ्यास करावा. यासाठी आचार्य आपल्याला पुढं आदेश काय देतात तिसऱ्या चरणात, भव समचित्त हो. त्यामुळे आपण समचित्त होण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. समचित्त होण्यासाठी कसं पाहिजे, चित्त समत्वानं सांभाळलं पाहिजे. म्हणजे सुखात पण हेलकावे खाल्ले नाही पाहिजे आणि दुःखात पण होरपळून गेलं नाही पाहिजे. आपण असं मधल्या स्थितीत राहिलं पाहिजे. सुनील दादांनी सांगितलेलं मला आठवतंय, कोणतीही परिस्थिती झाली तरी आनंदावर ओरखडा पडला नाही पाहिजे. ही यालाच काय म्हणायचं, समतोल, चित्त समत्व पाहिजे असं. तर सर्व प्रसंगामध्ये मन समतोल ठेवून, जीवन शांत आनंदी कृतकृत्य करून, या शरीरामध्ये जिवंत असतानाच विष्णुपद प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आचार्यांनी 7 दृष्टी दिलेल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. जर आपल्याला समत्व शिकायचं असेल, आचरण करायचं असेल तर आपण कसं वागलं पाहिजे, त्याच्यासाठी एक दृष्टी दिलेली आहे. आपल्या जीवनामध्ये जे जे येईल, जे जी व्यक्ती येईल किंवा जो जो प्रसंग येईल, तो सर्वप्रथम आनंदाने प्रतिक्रिया विरहित मान्य केला पाहिजे. त्या व्यक्तीचं स्वागत केलं पाहिजे, प्रसंगाचं पण स्वागत केलं पाहिजे. परंतु हा भाव कसा आहे, मनातला आहे, हा शारीरिक भाव नाहीये. आपण मनापासून ग्लॅड टू सी यू म्हटलं पाहिजे, वेलकम हे मनापासून म्हटलं पाहिजे. तेवढ्याच आनंदाने आपण काय केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. आणि ज्याचं आपण स्वागत करतो त्याच्याकडून अपेक्षा पण नाही ठेवली पाहिजे. आणखी दुसरी दृष्टी इथं देत आहेत, मनुष्याने अपेक्षा कमी करण्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण किती जरी अपेक्षा केल्या तरी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नसतं, घडेल असं काही नसतं. आपल्या उलट काय होतं, अपेक्षा भंग झाला तर आपल्याला दुःख होतं. त्यापेक्षा अपेक्षाच करू नका. जीवनात सुखाचे प्रसंग कमी आणि दुःखाचे प्रसंग जास्त येत असतात. अनेक प्रतिक्रिया निर्माण होतात, विक्षेप होतात, क्षोभ होतो, संताप होतो. पण आपलं मन अस्वस्थ, अशांत आणि उद्विग्न होत असतं. याला कारण काय आहे, बाहेरचा प्रसंग नाही, बाहेरची परिस्थिती नाही, बाहेरची व्यक्ती नाही. तर याला कारण काय आहे, आपण केलेल्या अपेक्षा. आणि हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. मनुष्याने जर अपेक्षा कमी केल्या तर 50% दुःख कमी झाल्याशिवाय राहणार नाही. किती अपेक्षा केल्या तरी आपण मनात काय ठसलं पाहिजे, किती अपेक्षा केल्या तरी घडायचं ते घडणारच आहे. ते आपण बदलू शकतो का, बदलू शकत नाही. थांबवू शकतो का, नाही. टाळू शकतो का, नाही. का बरं टाळू शकत नाही, कारण येणारा प्रत्येक प्रसंग माझ्या प्रारब्धाशी निगडीत आहे. ते माझ्या कर्माचं फळ असणार आहे. ते मागच्या जन्मीच पेरलेलं आहे, तेच उगवणार आहे. त्यामुळं आपल्या हातात काही नाही, ते मला भोगलंच पाहिजे. त्यामध्ये मी कसलाच बदल करू शकत नाही. पुढं तिसरी दृष्टी आचार्य देत आहेत, जी भगवानाने अर्जुनाला गीतेत ही दृष्टी दिलेली आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो. जीवनामध्ये मनुष्याला सुख दुःख दोन्ही मिळतं, लाभ हानी दोन्ही मिळतं, जय पराजय दोन्ही मिळतं. पण यामध्ये आपलं मन समतोल राहिलं पाहिजे. प्रारब्धाने हे द्वंद्व येत असतं, त्यावेळी समतोल राहणं हा आपला पुरुषार्थ आहे. यालाच शास्त्रामध्ये सहनशीलता असं म्हटलेलं आहे. यालाच तितिक्षा असं पण म्हटलेलं आहे. तितिक्षा शब्दाची व्याख्या आचार्यांनी कशी केली आहे पहा. विवेक चूडामणीमध्ये ती व्याख्या आहे, सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप रहितम सा तितिक्षा निगद्यते. तर घडलेल्या प्रसंगाबद्दल, भूतकाळाच्या प्रसंगाबद्दल शोक न करणं, भविष्यातल्या कोणत्याही गोष्टीबद्दल चिंता न करणं आणि वर्तमान काळातील प्रसंगांना प्रतिक्रिया न देता सामोरं जाणं. शोकनाशाबद्दल आमच्या इथे अहमदनगरला, अहिल्यानगरला सुनील दादांचे 3 दिवसाचे लेक्चर निरूपण ठेवली होती आणि त्याला खूप प्रतिसाद मिळाला होता. हा गुण आहे, हा मनुष्याने आत्मसात केला पाहिजे.
कारण जो प्रसंग येईल तो सहन करावाच लागत असतो. मग जर प्रसंग सहन करावाच लागणार आहे तर तो दुःखाने सहन करण्यापेक्षा, हताश होऊन नैराश्यानं सहन करण्यापेक्षा शांत आपण तो प्रसंग समजावून घ्यावा आणि मग सहन करावं. तर संकटामध्ये सुद्धा मन काय राहील? शांत राहील. पुढची दृष्टी आचार्याने दिलेली आहे. प्रसंग येत असतात, पण प्रसंगांना अधिक महत्व न देता ते प्रसंग शांत मनाने सहन करायचा अभ्यास केला पाहिजे. आणि सहन करताना तात्पर्य काय आहे? मन प्रसन्न असलं पाहिजे. तर प्रसंग हे येणारे आणि जाणारे असतात, ते काही राहायला आलेले नसतात. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक प्रसंग आपल्याला येतात. कोणताही प्रसंग कायम राहत नाही, जसा आला तसा निघून जातो, पण त्याचा काय होतो? परिणाम मात्र आपल्यावर दीर्घकाळ टिकत असतो. म्हणून असा विचार करावा की हे क्षणिक आणि क्षणभंगूर जे प्रसंग आहेत त्यांना आपण का बरं सत्यत्व द्यावं? कारण आपलं ठरलेलं आहे, आपल्याला श्रीगुरूंनी अनेकदा सांगितलेलं आहे, जे अनित्य आहे, जे मिथ्या आहे त्याचा विचार करायचा नसतो. भगवद्गीतेमध्ये सांगतायत, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाहा. म्हणून प्रसंगाला अधिक महत्व द्यायचं नाही, हे आपल्याला आपल्या श्रीगुरूंनी शिकवलेलं आहे. आनंदात आणि शांत चित्ताने सहन करायचा अभ्यास आपण केला पाहिजे. सहन करणं म्हणजे काय हो? केवळ गप्प बसणं आहे का? तर गप्प बसणं नाही. सहनशीलता म्हणजे इंद्रियाला दाबून बसवणं नाही, तर सहनशीलता हा शांत मनाचा स्वभाव आहे. सहनशीलता हा स्थिर मनाचा स्वभाव आहे, परिपक्व मनाचा स्वभाव आहे. म्हणून येणारा प्रसंग कसा आहे? प्रसन्न मनाने सहन केला पाहिजे. नाहीतर काय होईल? ही जर प्रसन्नता आपल्याकडे येऊ शकत नसेल तर मग आपला आचरण काय कामाचं? आपण जी पूजा अर्चा करतो, व्रतवैकल्य करतो, उपास तापास करतो, भजन श्रवण करतो, हे सगळं आपलं काय होईल? व्यर्थ जाईल. तर प्रसंग सहन करता आलाच पाहिजे. कारण काय आहे? जीवनाचा आनंद हा केवळ आणि केवळ प्रसन्नतेवर अवलंबून आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनाच्या या प्रसन्न वृत्तीमध्ये काय काय फायदा होतो? की त्या प्रतिक्रिया संपून जातात आणि मन काय होतं? राग द्वेष रहित अत्यंत समतोल होतं. पाचवी दृष्टी दिलेली आहे आपल्याला की आपली दृष्टी बदलायची आहे, आपली दृष्टी सकारात्मक करायची आहे आणि आपल्या मनावरील राग द्वेषाचा प्रभाव कमी करायचा आहे. मनुष्याच्या मनामध्ये स्वभावतःच रागद्वेष असतात. हे जे रागद्वेष आपले शत्रू आहेत, हे मोक्ष मार्गातले लुटारू आहेत. आणि ही लुटारू दैवी गुण संपत्तीला हिरावून नेत असतात. संपत्ती ही नेहमी चोरीला जात असते, तसं हे दैवी गुण हे पण चोरीला जाणारे लुटारू असतात. मग आपल्या मनावर या रागद्वेषाचा खूप प्रभाव असतो. मग विश्वाकडे पाहताना काय करतो? आपण त्याच चष्म्यातून पाहतो आणि आपण विश्वाकडे पाहतो, प्रसंगाकडे पाहतो, व्यक्तीकडे पाहतो. तर यांना आपल्यामध्ये रागद्वेष असल्यामुळे आपण विकृतपणे पाहतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, त्याच्यामुळे त्याला विश्व काय होतं? भिन्न दिसतं. तर विश्व तेच आहे, माणसं तेच आहेत, प्रसंग तोच आहे, पण आपल्याला दृष्टी बदलायची आहे, आपल्याला दृष्टी सकारात्मक करायची आहे. तर आपल्या ज्या रागद्वेष, आवड निवड, प्रिय अप्रिय ह्या कल्पना आपल्या एवढ्या घट्ट झालेल्या आहेत की त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही असं आपण म्हणतो, अशी आमची भाषा आहे. म्हणून रागद्वेषामधून निर्माण झालेले जे दुराग्रह असतात ते मनुष्याला सुखानं जगू देत नाहीत. म्हणून जीवनामध्ये आवडीनिवडी कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे क्षोभ विक्षेप नकारात्मक वृत्ती कमी होणार आणि मन शांत होईल. आणखी पुढची दृष्टी देत आहेत, सहावी, प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. जो प्रसंग येईल, आपण मंदिरात जातो आणि आपल्याला हातावर प्रसाद मिळतो, त्यावेळी आपण असा विचार करत नाही की माझ्या हातात सफरचंदाचा प्रसाद नाही आला, पेढ्याचा नाही आला आणि फुटाण्याचाच प्रसाद मिळाला किंवा चुरमुरेच मिळाले, लाह्या मिळाल्या, अशी आपण प्रसादामध्ये तुलना करत नाही. किंवा दुसऱ्याला काय मिळालं, मला काय मिळालं ह्याचा पण विचार करत नाही. तसं येणाऱ्या प्रसंग प्रसाद रूपाने स्वीकारला पाहिजे.
तो अत्यंत प्रसन्न मनाने आनंदाने आपण जसा प्रसाद ग्रहण करतो, अगदी त्याचप्रमाणे जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग हा भगवंताचा प्रसाद आहे असं समजलं पाहिजे. प्रसंग हा प्रत्यक्ष चांगला नसतो, वाईट नसतो. प्रसंग हा प्रसंगच असतो. जसा प्रसाद चांगला वाईट नसतो तसाच प्रसंग पण असतो. म्हणून इथं प्रसाद म्हणजे एखादी वस्तू समजू नका किंवा पदार्थ समजू नका. प्रसाद हा अंतःकरणाचा शुद्ध भाव आहे. त्याच पद्धतीने आपण प्रसंगाला पण समजावं. तोच मनुष्य ईश्वराला म्हणू शकतो. असं जर आपण वर्तन केलं तर तोच मनुष्य म्हणू शकतो ईश्वराला की तुझी माझ्यावर अपार कृपा आहे, मी तुझा एक अनन्य भक्त आहे, माझ्या जीवनात काय घडावं काय घडू नये हे तूच ठरवणार आहेस. शेवटची दृष्टी सांगतायत, प्रत्येक येणारा आणि आलेला प्रसंग ही माझी परीक्षाच आहे असं समजलं पाहिजे. आपण व्यवहारामध्ये आपण परीक्षेला बसतो, जास्तीत जास्त अभ्यास करतो आणि येणारे प्रश्न अनपेक्षित असतात. एक क्षण पण अगोदर आपल्याला कोणता प्रश्न येणार आहे हे माहीत नसतं. तसंच प्रसंगाचं पण आहे, कोणता प्रसंग येणार आहे हे आपल्याला कल्पनाच नसते. तसं जीवनामधील प्रत्येक प्रसंग हा परीक्षेसारखाच समजायचा, अनपेक्षित समजायचा. आणि माझ्यासाठी प्रत्येक प्रसंग नवीन आहे, प्रत्येक क्षण नवीन आहे. प्रत्येक प्रसंगाला नवीन उत्साहानं शक्तीनं तोंड दिलं पाहिजे. आयुष्यभर दुसऱ्याच्या तक्रारी करत बसायची गरज नाही, निराश राहण्याची गरज नाही, उदास राहण्याची गरज नाही. तर प्रत्येक प्रसंगाला नवीन दृष्टीने पाहावं, आव्हान म्हणून पाहावं. प्रत्येक प्रसंग हा जीवन उदात्त करण्याची संधी समजावी. जीवन म्हणजे काय आहे? एकामागून एक घडणाऱ्या घटनांची मालिकाच आहे. जीवनाला अनेक पैलू आहेत, चांगले आहेत, वाईट पण अनेक प्रसंग येत असतात. तर जीवन जगण्यात अर्थ आणि आनंद आहे. प्रतिकूल प्रसंगामध्ये, संकटामध्येच मनुष्याच्या श्रद्धा, निष्ठा, धैर्य, आत्मविश्वास, समर्पण, त्याग या गुणांची परीक्षा होत असते. जसं नदीला समुद्रापर्यंत जाण्यासाठी अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं, तसंच तिला जे आव्हान पेलावं लागतं तसंच आपल्याला पण आव्हान पेलावं लागतं. म्हणून आपण छोट्या कारणावरून व्यथित व्हायचं गरज नाही, रडायची गरज नाही, घाबरायची गरज नाही. श्री गुरूंनी आपल्याला इतकं छान शिकवलेलं आहे, आनंदी राहायचं, आनंदावर ओरखडाच पडला नाही पाहिजे, कोणताही प्रसंग येऊ. त्याच पद्धतीने जीवनरूपी परीक्षेला धैर्याने सामोरं जावं, जीवन जसं आहे तसं मान्य करावं. अध्यात्मशास्त्र कसं आहे, मनुष्याला कधीच निराश, भकास आणि उदास आणि निष्क्रिय बनवत नाही. उलट मनुष्याने जीवन कसं आनंदाने जगावं याची शिकवण देतं. अशा रीतीने आज इथंच मी माझं वाणीला पूर्णविराम देतो आणि ही सेवा मी माझे श्री गुरु सुनील दादा यांचे चरणी समर्पित करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान निरूपण झालंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान, खूप छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दोघांचाही खूप कळलं, छान झालं, खूप सुंदर झाले. फार दिवसांनी काका तुमचं